मी जे काय बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. मिस्टर आदित्य, तुम्ही बिझनेसमन नाही, एक डिटेक्टिव्ह व्हायला हवे होतात. ऐन वेळी किती महत्वाचा पुरावा तुम्ही सादर केलात नाही. मला सांगा, या पुराव्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा की हा पुरावा खरा आहे. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, हा पुरावा खरा आहे. मिलॉर्ड, आदित्य हा काही कोणी पोलीस नाहीये, तो बिझनेसमॅन आहे. आणि खुनासारख्या केसमध्ये त्याने क्राईम सीनमध्ये जाऊन पुराव्याची ढवळाढवळ केली आहे. त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये आणि उलट त्याला अटक केली जावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. प्लीज, असं नाही आहे. ऍक्च्युली मिलॉर्ड, हे सगळे पुरावे मी दिलेत आदित्यकडे. तुम्हाला जे काय बोलायचं आहे विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. जे काही बोलीन ते खरं बोलीन, खोटं बोलणार नाही. मिलॉर्ड, इन्स्पेक्टर गरवारे यांच्या हलगर्जीपणामुळे या केसची तपासणी नीट झालेली नाही. म्हणूनच कमिशनर साहेबांनी ही केस माझ्यावर सोपवली आणि मी सादर केलेले सगळे पुरावे अतिशय खरे आहेत. आज केसमध्ये झालेल्या घडामोडी पाहता इतक्यात कुठलाही निर्णय देणे चुकीचं ठरेल. त्यामुळे या केसची सुनावणी उद्या होईल. तोपर्यंत सारंग मेंदळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी राखून ठेवली जात आहे. आज जामीन मिळणार नाही. उद्याचा दिवस आहे आपल्याकडे. विठुराया, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, स्वतःसाठी तर नाहीच नाही. तू जे देत आलायस ना ते आनंदाने स्वीकारलं रे. पण आज माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे, पण तू मात्र मला पेचात टाकलंयस. मला कोर्टात जायचंय विठुराया, सारंग सरांच्या सोबत राहायचंय. पण मला भैरवी महिने सुद्धा गाणं गाण्यासाठी बोलवलंय. आता तूच सांग मी काय करू. विठुराया, सावली, मला खात्री आहे तुझा पांडुरंग तुझ्यावर कधीच अन्याय नाही करणार. अन कोडं कसलं ग सावली? एक बायको म्हणून सारंग सरांची साथ देणं तुझं कर्तव्य आहे. अन तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागल. हो, पण पारू. सावली, नको काळजी करूस. तू उद्या कोर्टात जाणार आणि त्या कार्यक्रमात बी जाणार. काय? अगं पण ते कसं शक्य आहे? दोन्ही ठिकाणी मी एकटी कशी जाणार? अगं त्याची काळजी तू का करतेयस?
पांडुरंग आहे ना तुझी काळजी करायला. पांडुरंग जसा संत सकूची मदत करायला स्वतः तिच्या घरी गेला होता, तसंच उद्या तो तुझी मदत करायला सुद्धा येईल. नको काळजी करू. हं? तू तिकडे साक्ष द्यायला पोहोचणं गरजेचं आहे. तुला आताच्या आता तिकडे जायला पाहिजे. तू जा, मी इथलं समजा सांभाळून घेईन. पारू अगं कसं सांभाळणार आहेस? मी गेले तर गाणं कोण गाणार? कोण बोललं तुला गाणं म्हणणार आहे इथे? म्हणजे अगं सावली, तारा मॅडम गाणं सादर करायला जातील तेव्हा. पारू, ह्या सगळ्यात तारा मॅडमला काही होणार नाही ना? किती काळजी करशील तू? काही नाही होणार तुझ्या तारा मॅडमना. आणि तसं बी आजपर्यंत त्यांनी तुला इतका त्रास दिला आहे, त्याच्या बदल्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून त्यांना इतकं नको का परत करायला? सावली मैंदळे हाजीर वो.